एक महत्त्वाचा विषय 300 कोटी वृक्ष लागवडीचा जो आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। राष्ट्रीय वन धोरण 1988 अनुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान 33% क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी मुकाबला व ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्री उद्दिष्टावर आधारित महाराष्ट्र राज्य हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम आपण हातात घेतली आहे। सदर जी काही मोहीम आहे ती पुढच्या 7 ते 10 वर्षांमध्ये आपल्याला घ्यायची आहे, पण शक्यतोवर 7 वर्षात ती पूर्ण करण्याचा आपला मानस आहे। आणि यामध्ये स्थानिक व देशी प्रजातींना प्राधान्य देत भूप्रदेश आधारित परिसंस्था म्हणजे लँडस्केप बेस्ड इकोसिस्टम अप्रोच हा आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे। आणि यासाठी डिजिटल आणि उपग्रह आधारित निरीक्षण व नियंत्रण प्रणाली आपण विकसित करतो आणि पर्यावरणीय समतोल जो आहे तो राखण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीचं काम यात केलेलं आहे। विशेषतः लँड बँक मॅपिंग आपण GIS पद्धतीने केलाय। पडीक जमीन, पोटखराब, निकृष्ट जमीन, ओसाड जमीन, ऱ्हास पावलेले वन, सार्वजनिक जमिनी या सगळ्याचं GIS मॅपिंग आपण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नर्सरीजचा दर्जा आपण सुधारतो, नवीन नर्सरीज आपण तयार करतो आणि त्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी आपण प्रयोग या ठिकाणी करणार आहे।